काय म्हणजे या कोपऱ्यात घेऊन आली मला या शेरीमध्ये? काय आहे? हा, काय आहे असं? बापा शिवलाल, असंच कोपऱ्या कापऱ्याने भेटायला लागते बापा. उजागर भेटलं तर लोक म्हणतील ना बापा, कमलीन लागे शिवलाल बापा भेटतात. हे कसं चोरून भेटायला लागते? पहिलेच तर तुझ्या माय नाव डॅमेज व्हायलाय. पहिलेच तर बापा माय नाव बदनाम आहे. म्हणतात कमलीला बावन आहे बापा, म्हणून कसं जरासं चोरून लपून करायला लागतात हे कामं. हो, ते तर आहेच म्हणा. बदनाम तर आज आपण साऱ्या गावामध्ये. शकुनीच म्हणतात ना मला. आगलाय. पण सांग ना कुठे काय म्हणत काय होती तू? काय एवढी अर्जंटची बोट आहे दोन तिकडून मला रस्त्यावर कोपऱ्यात आणलं, इकडे शेरीत आणलं? काय म्हणणं काय? अरे काहीच नाही ना रे बापा शिवलाल, तेच गोष्ट मागे तुला सांगलं नव्हतं काय की बुढे बा तुम्ही भावावर केस करा. बुडं भुललं ते. म्हणून कसं बुड्याला जरा सगळं सांग बापा केस करा म्हणा. कसं वावर भेटेन कसं बी तर कसं आमचं भागीन बा. तू ये बरोबर होऊन जाते सारखं. असं मी सांगतो तर मा म्हटलं ऐकत नाही ना बुडा, मला असंच हुडकावून लावते. म्हणून कसं तुला सांगलं तर कसं फरक पडते. कसं आहे, मला सांगायला काही हरकत नाही, पैसेही देतो मी बुड्याले. पण कसं मला त्यातला चक्कर भेटला पाहिजे बा. केस जिंकला नाही तर मग कसं तू पै जाईन आणि दुपार नाही जाईन माया. मागच्यासारखं नाही झालं पाहिजे. कसं तू जर बुडे गॅरंटी घेत असेल तर मी बुड्याला ऐकून देतो. मला काय करायला लागते? केस करायला लावतात बुड्याले. त्याच्या भार. अरे बाबा शिवलाल, तू फक्त वावर तर भेटू दे. एकर नाही तुला त्यातलं 2 एकर देतो. तू टेन्शन नको घेऊ ना. फक्त कसं हे सारखं झालं पाहिजे. तर कसं मा बुड्याले की नाही त्या झांगू बुड्यावर केस करायला लाव. एवढंच काम कर फक्त तू. फितून दे जरासं बुड्याले. ते काय मग आपल्या डाव्या हाताचा मैल आहे तो. हे बायका बैकीचे कामं आपल्याला तात जमतात. आता दे तुम्ही पेटून बुड्याले, चटून देतो डॅनी बुड्याले की झांगू बुड्यावर केस करू म्हणून वावराची. बरोबर पद्धतशीर सांगतो मी बुड्याला. काही टेन्शन नको घेऊ बुडे तू. अरे बापा शिवलाल, तेवढं पाय बापा. रस्त्यावर दिवस काढून राहिलो बापा आम्ही. गोदरीत पाल मांडलं ना. आता तुला तर माहित आहे बापा, सांगायचं काही कामच नाही ना. कसं आता तेवढं पाय बा तू. आता तुझ्या हाती आहे सगळं. हो बुड्डे, ते तर सारं मला कंडिशन माहिती आहे. पण तुम्ही हो केलाय ना. घर आणि वावर सोडायलाच नव्हतं पाहिजे ना. तुम्ही सोडून दिलं ते बसले आता सोयत. पहिलेच कसं ताईट राहिलं पाहिजे माणसानं. अरे बापा, आता तुला काय माहित नाही का बापा, तो डॅनीचा नातू गुंडाच आहे ना बापा. पाहिले नाही का त्याच्या हातात घेत बापा बॉडी कशी आहे तर. एक झापड मारली तर मी 17 ठिकाणी पडतो. म्हणून कसं जीव घेते बापा. तो विषय जाऊ दे आता बुडे. फक्त आता तू काय कर माहिती आहे, घरी जा आणि बुड्याच्या मागे टुमणं सुरू करून दे. ढमुका जा टमुका. तुम्ही करतच नाही, केस ठेवलाच नाही, तुम्हाला काही समजतच नाही. तुम्ही ह्या बाड्याचा कुरकुरला फक्त घरी जाऊन बुड्या मागं जाय तो. ना मी तर ते घरी जाऊन करतोच. पण तू कसं ते पाया तेवढं पाहिजे. चालले मग मी आता. जाय बुडे. कर बुड्या मागे कुरकुर. आणि ती सांगतो शिवलालले भेटा म्हणा, जावा म्हणा, पैसे घ्या म्हणा. ते एवढं तो पद्धतशीर सांगते तुम्हाला. मार्गदर्शन करते ढमक सांग त्या बुड्याला जरा समजू. त्या बुड्याला माकडे पाठवून दे. तसं सांगतो मी. पाठवतो तुझ्या जवळ बुड्याले. टेन्शन नको घेऊ तू. आता मी जातो. अजून कोणी पाहिलं तर बापा घर. हा बुडे, चोरीचा मामला हळूहळू ओमला. आपल्या गावाले कसं भीतीले कानात. जाय बापा लवकर पटकनी. पाहिलं तर अजून घर. आता झालं काम. शिवलालले दिलं त्याच्या कामावर लावून. आता बुड्याला म्हणा लागेन. आता बुड्याला द्यायला लागेन ना शिवलाल पाठवून. आता चाल बापा, हे आहे तर वैत झालं आपल्या जवळ आता. जमलेले का आता पाहा लागेल. आता हे डोंगर आलं की झालं फक्त आपल्याजवळ. चांगलं देतो चार्जिंग करून. चाल बाबा शिवलाल, चाल. माऊली घेऊन सोबत घेऊ. म्हणजे एकाला 1-2 सोबती असलं कसं जसं भर टाकायला माणूस पाहिजे सोबत एखादा. आता भेटायला लागेल तो कोपऱ्या कापऱ्यात भेटायला लागेल बाबा. नाही तर मला साऱ्या गावाला माझं शिवलाल भेटला डॅनीली. गोर होईल ना. चला. काय लावलं तुम्ही ना. काय झमझम करता बापा. पागल आहे का तुम्ही? कधी जाता तुम्ही? कधी रिपोर्ट देता? कधी केस दाखल करता तुम्ही? काही चिंता आहे की नाही त्याची? देते मीच सांगू बापा. मी निरा बिनकली आहे बापा. पाल मांडून राहून राहिलो ना आपण अटी रस्त्यावर. तुम्हाला काहीच फिकर नाही बापा. उसक लेकरू घेऊन राहून राहिलो ना. ते जराशी काही चिंता नाही. जा ना बापा, केस दाखल करा त्या बुड्यावर. कितीक सांगू मी, कितीक सांगू. तुमच्या भावाला पण निरा सुटच दिली तुम्ही ना. तुम्हाला काही घेण देणं आहे की नाही? केस दाखल करायची आहे की नाही? वावर पाहिजे नाही का तुम्हाला की सगळं देता त्या बुड्याला देऊन? आपलं असून आपल्याला भेटत नाही मग काय आहे? मी कधी कोर्टाची पायरी चढलो नाही. मला त्यातलं काही झाटमाट झिंगा काही समजत नाही. वरून पैसाही नाही आपल्याजवळ आले. वकिलाला पैसे देशील कुठून? ते कसं काय करावं लागते, काय करावं लागते मला काही समजत नाही त्यातलं. समजलं असतं तर गेलं नसतो का पुढे पुढे करायला. एवढीच गोष्ट आहे ना. मागे सांगलं नाही का शिवलाल ना की बुडे बा तुम्ही चिंता करू नका, मी पैसे लावतो. फक्त मला एकरभर वावर दे जा त्यातलं. बोलणं झालं नव्हतं काय? मग तुम्ही असे चुप काऊन बसेला त्यापासून? लोक तर बापा केसही दाखल झाली असतील कोर्टाचं. हे झाल्या असते झाला सुरू. पण तुम्ही काही घेतच नाही ना. टेन्शन घेत नाही तुम्ही.
अव पण एकरभर वावर मागून राहिला ना तो. एकर भराची किंमत काय आहे? तुला काही समजते की नाही किंमतीचं त्याचं? 15-16 लाखाचं वावर आहे तेवढंच. सध्या आहे का आपल्याजवळ काही? रस्त्यावर राहून राहिलो आपण नंगबाईचं बोखारात पाल मांडून राहून राहिलो. हे समजून राहिले की नाही मग तुम्हाला? आता तो शिवलाल म्हणते मी पैसे देतो. आता सध्या तर आपल्याजवळ काही नाही. मग तो देते तर मग आपल्याला घ्यायला काय हरकत आहे? तो त्याला एकरभर वावरही दिलं तर आपल्याला काय हरकत आहे? आपल्याला 3 एकर तर राहून राहिलं. 4 एकर आहे ना ते वावर. एवढा तर विचार करा बापा. ते भूमिहीन तर नाही मग आपण. आपल्याला 3 एकर तर येईन वावर. एकर गेलं तर गेलं. काय वा केस करा की नाही करा भाऊ आले कसंच काय करा. हे कमली म्हणते केस कर. डोकं काम नाही करून राहिलं माया. अहो काय विचार करून राहिले तुम्ही? काय एवढा विचार करून राहिले तुम्ही? विचार हाच करून राहिलो मी. आता वावरासाठी आपण केस बी केली समजा, कोर्टातही गेलो, तारखाही लागल्या. आणि केसचा निकाल जर मा भावाकडून लागला तर तो केस जिंकला तर मग काय कसं करशील? मग या शिवल्याचा पैसा घेऊ आपण केसले. केस हारलो तर या शिवल्याला पैसे देशील कुठून? हा सोडणार आहे का आपल्याला? हा तर गोवातली गोड काढणारा माणूस आहे शिवल्या. कसं करशील? तुम्ही आताचा विचार करा ना हो. तशी बोलचाल झाली काय? शिवल्यानं काय म्हटलं की मी पैसे देतो केस लढ्यासाठी. मला एकरभर वावर देता. एवढीच बोलचाल आहे की नाही? मग तेवढंच घेऊन चाला ना पुढे. त्यानं म्हटलं काय की बुडेवा तुम्ही केस हारले तर मग माझे पैसे कधी देसान, कसे देसान? असं काही झालं का बोलणं नाही. मग आपण बी पलटून जाऊ शकतो ना. हारलं तर फक्त तुम्ही केस तर दाखल करा. जिंकलं तर जिंकून बी जाऊ आपण. तुम्ही असं हे नका करू बा. बरोबर. आता जातो मी. जातो करतो केस. दाखवा आता तुमच्या भावाला तुमचा झटका कसा आहे डॅनीचं. सांगा आता. त्या बुड्याला असं वाटतं की बाबा डॅनीला काहीच समजत नाही. हाच टाइम आहे आता तुमच्या भावाले सर्क करायचा, वटणीवर आणायचा हाच टाइम आहे. बरोबर. दे ना मग पैसे. माझ्याजवळ पैसे आहेत का? तुम्ही बापा निरा असे बोलता की बापा खूपच. जा ना आता शिवलाल जोड जा ना. तो तुम्हाला सांगते बी कसं कसं करायला लागते, केस दाखल काय करायला लागते. आणि त्याच्याजवळून पैसे घ्या. तो आहेच ना आता तुमच्या सोबतीले. हा त्याला विचारायला लागेल ते केसचं कसं काय करायला लागते. तर वकिलाबद्दल काय कसं काय तर पोलीस स्टेशनला जायला लागते, कुकडे जायला लागते, रिपोर्ट द्यायला काय करायला लागते. चाल मग येतो मी. हो बापा आता टाइमपास करू नका. जा उठा लवकर केस दाखल करा. जा. हो. कसं जमलं आता? चांगली भावाची जमते चांगली कोर्टात. आता कसं वावर देत नाही रे तू झँग्या? पाहू ना आता कोर्टात काय होते तर. आमच्या तर पैसा नाही तरी पाय ना बाबू कसं करणं लावलं तर. तुला थांब ना तू. वावरच घेतो तुझ्या जोडचा आता. कमली म्हणतात आम्ही का सोपे दिसून राहिली का बाबू? अच्छे वटणीवर आणलं. तू काय चीज आहेस रे? तुला वाटते की कमली काहीच करू शकत नाही? अरे कमली काय चीज आहे तुला मालूमच नाही अजून. अरे गड्या शिवला ते कसं करायला लागेल वावर आहे केशीचं? मला वावर घेणार मा बाळाजवळून तर ते केशीचं कसं करायला लागेल? अरे बुडवा मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं राजा. जा तुम्ही पोलीस स्टेशनले रिपोर्ट देऊन टाका तुमच्या भावाच्या नावाचा. म्हणा यानं माझी जमीन हडप केली. रिपोर्ट द्यायला बरोबर सारखं होते का? पोलीस स्टेशनले रिपोर्ट द्यायला जमीन का बा? हो बुडबा फक्त तुम्ही पोलीस स्टेशनले जा. पुढचं मार्गदर्शन तुम्हाला पोलीसवालेच करतात. कुठे काय करणं आहे कसं करणं आहे तर. अरे बा शिवलाल खर्च किती आले? अरे बुडबा खर्चाचा खाली विचार करून राहिले हो तुम्ही. शिवलाल आहे ना पैसे. मी देतो तुम्हाला पैसे पुरवतो मी तुम्हाला. टेन्शन ना घेऊन तुम्ही. अरे बुडवा शिवलाल असल्या तुम्ही टेन्शनच काय घेता राजा पैशाचं? पैसा विशेष ना काढू तुम्ही. जेवढे लागले तेवढे घेऊन जा तुम्ही शिवलाल जोड. फक्त कसं केस जिंकल्यावर कसं शिवलालच्या नावावर एकरभर वावर करून देता तुम्ही फक्त. हो बुडबा केशील जेवढा पैसा लागेल तेवढा मी लावतो. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. फक्त कसं तेवढं लक्ष ठेव जा आपलं वावर भेटल्यावर. अरे वा शिवलाल आता तू एवढी मदत करून राहिला मले तर मी काय तेवढं लक्ष ठेवणार नाही का बा? आता तू कसं खर्चच देऊन राहिला मला केस लढायले तर एकरभर वाढ देतो मी तुले. रस्त्यावर राहिल्यापेक्षा तर मग लढायला पुढतील कोर्टामध्ये. झ्याट माझी जे होईन ते होईन पाहून घेऊ आता पुढचं पुढे. छातीला मातीच लावू आता. अशी धमक पाहिजे बाबू तेव्हा. हे तर तुम्ही ना लोकच करायला पाहिजे होतं. आम्हाला सांगायचं काम नसतं पडलं पाहिजे तुम्हाला तर. म्हणजे कोर्टात केस दाखल करून वावराची केस दाखल करून साऱ्या गोष्टी लोक ताबा भेटला असता तुम्हाला वावराचा. पण तुम्ही थांबले. शिवल्या आता काय सांगू तुले. मला असं वाटे मा भाऊ आहे रक्ताचं नातं आहे आपलं तर कसं वावरातलं काही ना काही देईन मला तो. विचार करीन माया. पण त्या भाडव्यानं सारंच दाबलं वावर. गुंठा बरी दिलं नाही मला. मग कसं आता तर केस तर कराच लागेल. ते विरोधात वावर तर घ्यायच लागेल मला. वा बुडवा लोक किती वनवन झाली तुमची. आणि तुम्ही भाऊ करून राहिले. अरे भाऊ कोणाचाच नसते आता. भाऊ सख्य वैरी व्हायलाच आता. भाऊ आज नसते हे लक्षात ठेवा तुम्ही. तो जुना जमान नाही राहिला आता. भाऊ भावासाठी जीव देईन म्हणून. भाऊ एवढं हरामखोर असतात एवढं कोणीच नसते. काय सांगा तुम्हाला.
ते तर समजलं मला भाऊ कसा असते. तर भाऊ पक्का सख्खा वैरी असते माणसाचा. मग भाऊच पाहिजे तुम्ही गोठणार आलो आणि मी रस्त्यावर आलो, गोदरीत मला पाल मांडायला लागलं. हा एवढी कंडिशन मा वाईट केली मा भावानं. हां बोगस तर निघलाच ना भाऊ. हां पण शिवला पैसे देतो मला आता. याच्या उरा केसच करतो मी आता मा भावाच्या वावरच घेतो आता. हा बुडबा काही काळजी करू नका, पैसे तुम्हाला भेटून जातील. हा जा तुम्ही आता, फक्त रिपोर्ट द्या तुमच्या भावाच्या नावाचा. जा बरोबर आत्ता जा तुम्ही. घ्या तू गेला आता अंतर बाबू. हा वावर घेतल्याशिवाय नाही राहत तरी तुझ्या नावाचा रिपोर्टही देतो, सारच करतो आता सायाच्या. असेन तू मा भाऊ मोठा मोठा भाऊ. आता काय करू तुझे शिवला मस्त मिळान लागला तो ना. चक्कर भर वारे भेटते आणि दोघं भावाचे कुस्ती वांड नाही होते. मस्त जल जमून. अरे बा एक्करभर वावर पाहिजे तर मिळता नसला की न वा. या दोघं भावाची लिटापिटी घोर केल्याशिवाय जमणार आहे का ते. हा बुडा कोर्टात पाठवल्याशिवाय. आता हे कोर्टा कार्टी झाली, नोटीस एकामेकाला गेले की झाली याची कुस्ती. मजाच पाहिजे ना मग आपल्याला. हो शिवला, पण तुला कसं मिटेल भांडण डबल वाढवलं बाबोट घालून. हा बरोबर केलं. हा तसंही म्हणा या डॅनियल लोक कमी जाय. बरोबर फायदा घेतला तुम्ही त्याचा. आता मस्त वाचते यायचं. हा पुऱ्या गावात भांडण भांडणार. बाबा गावात शांतता नाही पाहिजे. शांतता असली कसं मशान शांतता वाटते. असं भांडण असली माणसाला मनाला चांगलं वाटते. आनंद होते माणसाले. त्यासाठी कसं हे कुरापत्या करावं लागतात थोडाफार. चाल जाऊ द्यात आपल्याला काही घेणं नाही. चाल निपुण. हा होते त्या दोघं भात सुरू. हो बचा. का रे मोठे, तू काही डॅन्या गिन्याला भेटायला गेलता की नाही बा. त्याच्या झोपली त्या पालात राहायची तू जरसा गेलता की नाही तू त्याला भेटायला. नाही रे गड्या, मी काही गेलो नाही बा त्या डॅन्या फॅन्याला भेटायला. जाता लेका भेटता द्याले. लय कंडिशन वाईट आहे रे त्याची लेका. गोठणार राहून राहिले का पाल टाकून लय लेका. तर गोदरीच्या कोपऱ्यावर खायला घरात जाऊनच नाही. बेकार कंडिशन आहे. दुसऱ्या कोणा शेटच्या कामाला गेलतात म्हणा तटी मारलं म्हणतात त्याले. जाता लेका, तू जोडचा दोस्त असल्यावर त्याचा तू गेला नाही बाबा. अरे दोस्त लय आहे तो आपला, लय जीव तुटते. पण तो आपल्या म्हटलं काही ऐकत नाही भाऊ. मग काय करतं सांगतो आता. ऐकत नाही ना तो. ऐकलं असतं तर मी गेलो असतो त्याजवळ. पण तो त्याची झानते भाऊ. तू खुरमस्ती रे ते ना. जाऊ दे आता, त्याचा स्वभाव होऊन बसेला गडा. आता काय करतं सांगतो म्हणजे. पण कसं त्यांना काम होतं ते भेटणं, काम होतं त्याला. काय करतं त्याला भेटून, काय करतं सांग. त्याचा सारा सत्यानाश होऊन राहिला त्या कमलीमुळे. पण त्याला काही समजत नाही भाऊ. त्याला किती सांगू समजून. तो आपलं ऐकतच नाही. तर मग काय करतं त्याच्या घरी जाऊन. त्याच्या तोंडावर तोंड टाकून. त्याच्या हाल अपेष्टा जे आहेत त्या स्वतःमुळे आहेत. कमलीला सोडलं की नाही आजही त्यानं, तर आजही त्याचा चांगला आहे. त्याला कसं कमली लागून राहिली गोड. आणि सगळे सोयरी त्याचा नातू झाला, भाऊ झाला, हे झाले त्याच्या म्हणजे दूर. त्याला असं वाटतं हे माया कोणीच नाही. मित्र झाले ही माया कोणीच नाही. असं आहे ना. फक्त त्याला कमली प्यारी आहे. ते डोंगरी. ते तर आहेच म्हणा. त्या कमलीच्या पुऱ्या वशमध्ये आहे तो. कोणाकडेच लक्ष नाही देऊन राहिला. तिच्यामुळे खलास बी होऊन राहिला म्हणा तो. पण कसं आपला दोस्त आहे तर कसं असं म्हणणं होतं. चांगल्याची दोस्ती करा माणसाच्या, वांगल्याची ना करा. जो माणूस दोन शब्द आपले ऐकते तो आपला दोस्त. तो दोन गोष्टी आपल्याला चांगल्या सांगते तो आपला दोस्त. हा काय कामाचा रे. लोफर झाला. या वयात डोंगऱ्या वागून राहिला, लेकरं पैदा करून राहिला लुच्च्या. कोणाचा म्हटलं ऐकायला तयार नाही तो. भावाच्या म्हटलं ऐकत नाही, नात्याच्या म्हटलं ऐकत नाही. काय करतो का चाटतं त्याला डॅनियल ते. हो ते तू बरोबर आहे. सांग बा मग तू काय जातं त्याला भेटायला हराम करायला. जाऊ दे बा, आपलं काम कर बाबा. हरणं डोकरं हाणता जाऊ दे. आपल्याला काय घेऊन दे नाही त्याचं डॅन्याचं फॅन्याचं. हो बा चालतं, आपली ड्युटी बजाव. नाही जाऊ शांत राहल्या उरावरीन बशी. हो चाल. मला पाखरं येतात काय, डुकरं येतात काय, हरणं काय जगा. बाबाजी काय म्हणता. अरे बाबा आता बुड्याचं काय रे बाबा. साहेब मले केस कर नव्हती बा. केस कर नव्हती ना. मा वावर हडपलं बा. वावर हडपलं माय. केस करणं होती, वावर हडपलं. कोण हडपलं वावर तुमचं. कोण हडपलं. मा भावानं मा नातानं वावर हडपलं ना. घरा बैळी दिलं काढून घरही घेतलं त्याईनं. लय बेकार कंडिशन आहे साहेब. माई केस घ्या बा तुम्ही. केस घ्या माई. बरोबर रिपोर्ट घेणार का तुमचा लिहून. नाही रिपोर्ट नाही, केस कर नाही मुली. हो केस वावराची केस. त्याने वावर घेतलं माल.
बाबाजी तुम्हाला मारलं झोडलं असेल त्यानं काही झालं असेल तर रिपोर्ट तुम्ही द्या लिहून आम्हाला, आम्ही येतो चौकशी करतो. आता वावराची केस म्हणजे कसं काय तुम्हाला मारझोड झाली काय? नाही सध्या तर काही मारझोड केलं नाही त्यानं, पण वावर कसं घेतलं त्यानं, वावरही घेतलं घरही घेतलं, मला घराबाहेर काढून दिलं त्यानं. तर तुम्ही कसं केस करा बा, केस करत असताना वावराची. बाबाजी तुम्ही स्पष्ट काही सांगूनच नाही राहिले. मला पोलीस रिपोर्ट द्यायचा आहे काय, किंवा कोर्टात जाऊन केस म्हणजे वावराची केस दाखल करायची आहे काय, म्हणजे भानगड काय, कसं काय करायचं आहे तुम्हाला? बोले ते काहीच माहित नाही, मला फक्त वावर पाहिजे बा साहेब. हो वावर देऊ शकता का तुम्ही? वावर द्या बा मला तुम्ही. साहेब माझं उसक लेकरू आहे हो साहेब, लय कंडिशन बेकार आहे बाई, काय सांगा तुम्हाला, लय परिस्थिती बिकट आहे बाई. हो आबाजी तुम्हाला मारझोड केली काही अशी तर तुम्ही आम्हाला रिपोर्ट द्या, आम्ही चौकशी करायला येतो. आणि तुम्हाला जर मुळात म्हणजे शेतीची तुमची केस अशी तर तुम्ही तहसीलला जा, तर साहेब अर्ज द्या, मग ते पाहतील साहेब काय करायचं आहे काय नाही. तर बाबा मला काय माहित नाही रे बाबा यातलं, माहित असतं तर मी या ठिकाणी आलो असतो मग. पण साहेब लय राजा अन्याय त्याच्या मावर, लय म्हणजे बेकार कंडिशन आहे ना, काय सांगा तुम्हाला, घर नाही राहायले, खायले अनाज नाही, लय बेकार कंडिशन आहे बाई. मदत करा बा तेवढी बाई. ते कसं करा लागते काय करा लागते सांगा बा मला. बाबाजी तहसील ऑफिसले जा, तडसा एक अर्ज घ्या, अर्ज लिहा एखाद्या वाइंडर जोडून, आणि तो तडसा दाखल करा. 10 रुपये 5 रुपये तिकीट चिटकून, आणि कसं मग ते येतात साहेब, करतात मग पुढची प्रोसेस काय आहे तर. आणि तुमचा 7-12 लावा, घराचं कागदपत्र लावा त्याले. समजा जर मी जर म्हटलं की मारझोड केली, मग त्यानं मला मारलं बा दाबून हाणलं मले, मग काय करू? मग तुम्ही घेसान काय रिपोर्ट लिहून? नाही तुम्हाला मारलं झोडलं तुमच्या म्हणजे शेतात ताबा गेला काही असलं तर मग आम्ही पुढे आहोत, आम्ही त्याचा रिपोर्ट लिहून घेऊ शकतो. पण तुम्ही जर म्हणसान खुल्लं आम्हाला कसं बा मावावर मला ताबा पाहिजे, मला मावावर घेणार, तर कसं तुम्हाला तहसीलला जा लागेल, तर त्याचा अर्ज करायला लागेल, मग ते पाहतील काय तर. बरं बापा तसं करतो मग. साहेब नाही लोक चालन बा, मला समजत नाही हो, मला लिहिता येत नाही वाचता येत नाही, मी अंगठा बहादूर माणूस, मला काही समजत नाही राजा, चालन तटलो. आबाजी ते आमचं काम नाही आहे, तुम्ही तडसा गेले की नाही तुम्हाला सारं समजते. वाइंडरले 5-25 रुपये द्या आणि करून घ्या जावा. तशी आपले साहेब चांगले ते करून देतील तुम्हाला व्यवस्थित. नाही झालं तर मग आम्ही पाहू काय, आम्ही करतो मग पुढे काय करायचं आहे. बरोबर साहेब, चला मग धन्यवाद साहेब, तुम्ही लय मदत केली राजा मला. लय मदत केली बापा, एवढे कोणी सांगत नाही हो बा मला. चला बापा चला, येतो साहेब मग. चला मग मित्र, आता कसं मा भाऊ झांग्या जो आहे त्यानं वावर घेतलं ना, त्याच्या अंगावर मी केसच दाखल करतो ना आता. त्याला म्हणजे कोर्टातच केस, तुम्ही वावर घेतोच त्याकडून वापस पहा तुम्ही पुढे. आता कसं आहे दणकाड्यानीचा कसा हिसका भारी आहे. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, जसे असं मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. चला मग, धन्यवाद.